आत्महत्या आणि मानसशास्त्र. आत्महत्या आणि मानसशास्त्र. काल महाराष्ट्रभर एक आत्महत्याचा विषय चर्चिला गेला. हा विषय एक तरुण मुलाची आत्महत्या म्हणून न घेता त्याच्यामागची मानसिकता काय, हा विषय महत्त्वाचा ठरतो. तर आत्महत्या म्हणजे एक प्रकारची प्रवृत्ती असते मानसशास्त्रीय दृष्ट्या. सुसायडल टेंडन्सी, सुसायडल बिहेवियर असं याला शास्त्रीय भाषेत म्हणतात. आता सुसायडल बिहेवियर किंवा सुसायडल टेंडन्सी म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती आहे जो त्याच्या आयुष्याबद्दल बोलताना निराश बोलतो, सांगतोय की माझ्या आयुष्यात आता काही उरलं नाही. पुढे त्याच्याशी बोलल्यानंतर तो बोलतो की मला कुठंतरी आत्महत्या करावंसं वाटतंय. तर आपल्याला त्याच्यातून हे घ्यायचं आहे की या व्यक्तीच्या मनात कुठेतरी आत्महत्येविषयी विचार चालू आहेत. हे जे विचार असतात, हे विचार पुढे जाऊन प्लॅनिंग्समध्ये बदल होतात. ते प्लॅनिंग पुढे इम्प्लिमेंट होतं आणि कदाचित ती आत्महत्या पुढे यशस्वी किंवा अयशस्वी होऊ शकते. उदाहरणार्थ, एखादा वैफल्यग्रस्त नातेसंबंधांमधला व्यक्ती काय करेल की विष घेऊन पाहिल, पण ते विष कमी प्रमाणात घेईल आणि ती आत्महत्या त्याची यशस्वी होणार नाही. तर या वेळेला त्या व्यक्तीला आपल्याला ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काय? त्या व्यक्तीला आपल्याला आजारी व्यक्ती म्हणून समजायचं आहे. त्याच्या मेंदूमध्ये झालेले बदल आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि योग्य वेळी त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याला पाठवायचं आहे. मुद्दा हा आहे मित्रांनो की आत्महत्याची प्रवृत्ती म्हणजेच तो व्यक्ती कन्फर्म पुढे चालून आत्महत्येचे प्रयत्न करत राहणार आणि एक वेळा तो यशस्वी आत्महत्या करणार. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण आपण लक्षात घेऊ. एक सूरज नावाचा व्यक्ती आहे जो 25 वर्षाचा आहे. मागच्या 2-3 वर्षापासून त्याला जॉब लागत नाही. महानगरपालिकेत तो जॉबचा प्रयत्न करतो. एका अपार्टमेंटमध्ये तो राहतो. त्याच्यासोबत त्याचे मित्र राहतात आणि काही दिवसापासून त्याच्या वागणुकीत बदल झाला. त्याला झोप येत नाही. त्याच्यानंतर तो कुठल्यातरी प्रकारच्या गोळ्या घेताना त्याच्या मित्रांना दिसतो. तो चिडचिड झालेला असतो. हे सगळं त्याचे मित्र पाहतात आणि त्याला मदतीचा हात देतात आणि त्याच्याशी छानपणे बोलतात. तर बोलत असताना तो बोलतो की मला निराश वाटतं, मला आत्महत्या करावीशी वाटते. त्या मित्रांना वाटते की नक्कीच हा कुठंतरी वेगळ्या दिशेनं जात आहे. ते त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेतात आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काय? तर हे मानसिक आजार जे असतात ते अत्यंत सायंटिफिकली दृष्ट्या याला आरोग्यात पाहिल्या जातं. याचे काही कारणं असतात, जीवशास्त्रीय कारण असतं. जसे की मेंदूत सिरोटोनिन, डोपामिन नावाचे हार्मोन्स असतात, जे कमी जास्त झाल्यामुळे मूड स्विंग होतो आणि आत्महत्या करण्यापूर्वी काही लोकांच्या बिहेवियरमध्ये सुद्धा खूप सारे बदल होत असतात. अचानक खूप चिडखोरपणा, खूप शांतता, झोपींमध्ये बदल, खूप जास्त वेळ झोपणे किंवा कमी वेळ झोपणे, असे सुद्धा बदल होऊ शकत असतात. तर हे बदल आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि समाजात अशा लोकांशी वावरत असताना आपल्याला खूप शांततेत त्यांचं ऐकून घ्यायचं आहे. ऐकत असताना ऐकणे हा खूप चांगला गुण आपल्याला ठेवायचा आहे. ऐकत असताना आपल्याला जजमेंटल व्हायचं नाही आहे. जजमेंटल म्हणजे काय? तू चुकला असं नाही, हे बरोबर नाही असं नाही. त्याचं ऐकून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे व्ह्यूज काय आहेत, त्याला काय वाटतं काय नाही, अचानक निर्णय नाही द्यायचा की तुझं हे चुकलं ते बरोबर आहे. ते जजमेंटलसाठी आपण नसतो. तिसरी गोष्ट आहे की समाजात त्याला मदत मिळायला पाहिजे. समाज म्हणजे काय? तर समाज म्हणजे त्याचा परिवार, त्याचा भाऊ, त्याचा काका, हे सगळ्या गोष्टीसुद्धा समाजामध्ये येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सपोर्टिव्ह कुठेतरी त्याला द्यायच्या आहेत आणि विश्वास ठेवा की मानसिक आजाराला कारणे असतात. एक जीवशास्त्रीय कारण आहे. जीवशास्त्रीय कारणामध्ये आपण पाहिलं सिरोटोनिन, डोपामिनसारखे हार्मोन काही हार्मोन्स असतात कमी जास्त होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं जेनेटिकली म्हणजे मागच्या पिढीत कोणी मानसिक आजारी असेल तर तो मानसिक आजार
जेनेटिकली पुढच्या पिढीत येऊ शकतो. तिसरी गोष्ट काय असतं की एखादा मेंदूला मार असो, इजा असो, कोणाला पॅरालिसिससारखा आजार असो, जेणेकरून हे कोऑर्डिनेशन जे असतं मेंदूचं ते बिघडलेलं असतं. त्यांच्या स्वभावातसुद्धा बदल असतात. कोणी खूप सारा आजारी असतो, त्या आजाराच्यामुळं सुद्धा प्रवृत्ती होते की त्यानं आत्महत्या करावी, असं सुद्धा असू शकतं. तिसरी गोष्ट काय आहे की एखादा सोशियली काही गोष्टी असतात. मी कारणं सांगतोय तुम्हाला. पहिलं कारण सांगितलं बायोलॉजिकल कारण. दुसरं कारण सामाजिक कारणं. सामाजिक कारणामध्ये उदाहरणार्थ एखादी स्त्री आहे जिला मूलबाळ होत नाही. तिला खूप गिल्टी वाटते, वाईट वाटते. तीसुद्धा आत्महत्या करू शकेल. तिसरी गोष्ट एखादी पॉवर्टी आहे म्हणजे गरिबी आहे, बेरोजगारी आहे. हे सामाजिक कारणं झाले. तिसरी गोष्ट एखाद्या बालमनावर झालेले परिणाम असतात, ज्याच्यामुळे त्याला नैराश्य असो किंवा कुठल्या घटना असो, त्या असू शकतात. आणि हे असे सायंटिफिक काही कारणं आहेत आणि या कारणांसाठी मानसोपचार तज्ज्ञ तुम्हाला अत्यंत योग्य आणि छान उपचार देऊ शकतात. त्याच्यामुळे कुठलाही असा व्यक्ती आपल्याला दिसत असेल, तर समाजाने त्याला एक आजारी व्यक्ती म्हणून सुद्धा पाहावं. त्याला योग्यरित्या मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवावं. धन्यवाद.